शेवगाव शहरामधील ढाकणे वस्तीच्या जवळील ओढ्यामध्ये एका युवकाचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे. गणेश दिनकर लांडे असं मृताचं नाव आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरामधील ढाकणे वस्तीच्या नजीक ओढ्याच्या जवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आला. परिसरामधील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, भगवान सानप, संतोष वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि पंचांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरामध्ये पाहणी केल्यानंतर त्यांच्या शेजारी दगड आढळून आलाय. त्याच्या डोक्याला आणि पायाला जखमा आढळून आल्यात. पोलिसांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घातपाताचा संशय असल्यानं पोलीस त्या दिशेनं तपास करतायत. या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याबाबत चौकशी सुरू आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक मुटकुळे करतायत. लांडे यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव.